नागपुरात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. महायुतीकडून आपल्या पहिल्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर दिला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. नागपुरातील राजभवनातील लॉनमध्ये हा शपथविधी सोहळा रंगणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 21 दिवस झाल्यानंतर आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात 39 मंत्रिपदांची शपथ घेतली जाणार असल्याची माहिती आहे. मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि कुणाला डच्चू मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले. या मंत्रिमंडळात विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार नसल्याने बोललं जाते. शिवसेनेच्या काही आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याबाबत भाजपने विरोधाची भूमिका घेतली आहे. मंत्रिमंडळ विस्तार करताना महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून प्रादेशिक समतोल साधण्याचा कसोशीन प्रयत्न होताना दिसतोय. प्रादेशिक आणि जातीय समीकरणांसोबत पक्षवाढीसाठी फायदेशीर ठरणाऱ्या नेत्यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता व्यक्त होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या 20 महिला आमदारांचा विजय झाला. यात भाजपच्या 14, शिंदेच्या शिवसेनेच्या 2 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 4 महिला आमदारांचा समावेश आहे. त्यापैकी किती जणींना संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नागपुरातील शपथविधी सोहळा विधिमंडळाच्या इतिहासातील दुसराच प्रसंग असणार आहे. सुमारे 33 वर्षांपूर्वी पहिल्यांदा 21 डिसेंबर 1951 रोजी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन, मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिपदाच्या शपथविधीचा सोहळा पार पडला होता. शिवसेनेत पडलेल्या पहिल्या फुटीनंतर नागपूरच्या राजभवनात छगन भुजबळ यांच्यासह 7 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्रीपदी दिवंगत सुधाकर राव नाईक होते.